नमस्कार शेतकरी बांधवांनो, वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. शेतकरी बांधवांनो, 20 फेब्रुवारी रोजी एक मजबूत WTO येणार आहे आणि या WTOमुळे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 21 तारखेला सुद्धा या 20 तारखेच्या WTOमुळे पश्चिमी विक्षोभामुळे पहाडी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्याचप्रमाणे बर्फवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे 21 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये एक वाऱ्याची चक्राकार स्थितीसुद्धा कार्यरत आहे आणि या स्थितीमुळेच पश्चिमी विक्षोभामुळे आणि बंगालच्या खाडीतील वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे उत्तर भारतात पाऊस असेल का, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल किंवा महाराष्ट्रात पाऊस असेल का आणि दक्षिण भारतात काही त्याचा परिणाम होईल का, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, 21 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या WTOमुळे जम्मू काश्मीरमध्ये मध्यम ते भारी स्वरूपात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे पहाडी भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्याचप्रमाणे बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच चंदीगड, कर्नाल, पोलीभाट, त्याचप्रमाणे पुरणपूर, तसेच सीतापूर, विजयवाडा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीत असलेल्या वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे पश्चिम बंगाल ते पूर्व किनारपट्टीवर सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. जसे की विजयवाडा, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागात अगदी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागात या पश्चिमी विक्षोभामुळे आणि चक्रवाती वाऱ्याच्या प्रभावामुळे कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु तापमानात मात्र ही 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने वाढ झालेली असेल. नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 20 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 2 अंश डिग्री सेल्सिअसने कमी म्हणजे 18 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे जळगाव आणि आसपासच्या परिसरात थंडीचे थोडेसे प्रमाण जास्त असणार आहे. त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान 20 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. नागपूर येथील न्यूनतम तापमान 21 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 21 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. आणि त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमानसुद्धा हे 21 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, 22 फेब्रुवारी रोजी या पश्चिमी विक्षोभामुळे, त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतील वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे पूर्व भारतात, त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा हलक्या प्रमाणात बर्फबारी ही 22 फेब्रुवारीसुद्धा होणार आहे. तर 22 फेब्रुवारी रोजी पूर्व भारतातील विशाखापट्टणम, भुवनेश्वर, त्याचप्रमाणे रूरकेला, धनबाद, रांची, जमशेदपूर, खरगपूर, कोलकाता, कामाख्यानगर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु वातावरण हे काही अंशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 22 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यूनतम तापमान 20 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर जळगाव येथील न्यूनतम तापमान 19 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. आणि अकोला येथील न्यूनतम तापमानसुद्धा 19 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. परंतु नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 22 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे, म्हणजे तुलनेने नागपूर येथील तापमानही जास्त असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 21 अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमानसुद्धा 21 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 23 फेब्रुवारी रोजीसुद्धा उत्तर भारतातील पहाडी भागात आणि जम्मू काश्मीरमध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टीवर कोलकाता, धनबाद, भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 23 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील 5ही विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही.
परंतु वातावरण हे मात्र काही अंशी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 23 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यूनतम तापमान 19 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 19 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अकोला येथील न्यूनतम तापमानसुद्धा हे 19 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे 22 तारखेपेक्षा 23 तारखेला पुन्हा वातावरणात 1 अंश डिग्री सेल्सिअसने घट झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 20 अंश डिग्री सेल्सिअस म्हणजे 2 अंश डिग्री सेल्सिअसने कमी असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 21 अंश डिग्री सेल्सिअस आणि नागपूर येथील नांदेड येथील न्यूनतम तापमान 21 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली माहिती जर आपणास आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट अवश्य करा. तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, फेब्रुवारी महिन्यात जरी पावसाची शक्यता नसली तरी पुढील काही दिवसामध्ये म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता महाराष्ट्रात राहणार आहे. तेव्हा त्याबद्दलचा व्हिडिओ आपण नक्कीच या चॅनलवर टाकणार आहोत. तेव्हा त्या व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.